विमुक्ती जाती प्रवर्गात अवैध मागणी खोटी जात वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे। असे प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष तपासणी पथक नियुक्त करून कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी गोरसेनेच्या वतीने 29 जानेवारी सोमवार रोजी शहरातील वसंतराव नाईक चौक येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। जात वैधता प्रमाणपत्राबाबत बंजारा समाजाकडून अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे। नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशन विमुक्ती जाती मध्ये होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मोर्चामध्ये महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते। दरम्यान 29 जानेवारी रोजी गोर सेनेने रस्त्यावर उतरत आंदोलन केले। आंदोलनात अध्यक्ष संदेश चव्हाण, विजय आडे, संगीताबाई जाधव, दीपक चव्हाण, दिगंबर जाधव, ॲडव्होकेट विनोद राठोड, राजूभाऊ चव्हाण, डॉक्टर राजेश चव्हाण, कैलास चव्हाण यांच्यासह असंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता महबूद खान, परभणी जिल्हा प्रतिनिधी। 65 आमदार पाडा या मागची पार्श्वभूमी अशी आहे की विमुक्त जाती मध्ये जे काही 14 जातीचे लोक आहेत ती 14 जातीचे लोक या 65 विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि या लोकांच्या मतदानावरती लोक निवडून येत आहेत। परंतु या विमुक्त जाती वर जो काय अन्याय होतोय अवैध घुसखोरीच्या माध्यमातून